नमस्कार मित्रांनो, मी विशाल परदेशी. ताईमाई अक्का, विचार करा पक्का आणि तुम्हाला जे पटतंय त्यावरच मारा शिक्का. अशी आरोळी दिल्यानंतर आपल्याला लक्षात आलंच असेल की निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. हो, अर्थात भाजपने 448 जागांपैकी 195 जागांची यादी जाहीर करत हे तय्यार हम हे पुन्हा एकदा सांगून दिलंय. पण मंडळी, या यादीत पुन्हा एकदा कलाकारांना संधी देण्यात आली. तशी चित्रपट सृष्टीतील कलाकारांना भाजपने किंवा दुसऱ्या पक्षाने संधी देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. याला मोठा इतिहास आहे. पण भाजपने जाहीर केलेल्या यादीत पुन्हा नावाजलेल्या 4 भोजपुरी स्टार चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये दिसते ती भाजपची भोजपुरी थेरी. चला जाणून घेऊयात. ओ बबुआ जितबा ओ जितबा असं म्हणत पुन्हा एकदा रिंगणात आहेत भोजपुरी इंडस्ट्रीमधील अमिताभ बच्चन अर्थात रवी किशन. योगींच्या गोरखपूर मतदारसंघात 2019च्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत मतांनी रवी किशन यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही त्यांच्यावर विश्वास दाखवत भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्याचं असं आहे की योगींचा रवी किशन यांच्यावरती आशीर्वाद आहे. शिवाय घरच्या मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार ते पराभूत होऊ देणार नाहीत हे नक्की आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा असा संवाद फेकत प्रेक्षकांच्या टाळ्या घेणारे रवी किशन मतदारांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातही नायक वाटतात. त्यामुळे हमारे सांसद हीरो है हीरो असं ते अभिमानाने सांगतात. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये ईशान्य दिल्ली लोकसभा जागा जिंकणारे मनोज तिवारी हे बिहारमधील एका जागेवरून निवडणूक लढवण्याच्या संभाव्य हालचालींबद्दल अटकळीचा विषय होता. मात्र ते सलग तिसऱ्यांदा ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालंय. त्यामुळे ओ बाबू जितबा ओ जितबा असं म्हणावंच लागेल. आणि यातला तिसरा चेहरा म्हणजे निरव्वा रिक्षावाला म्हणून प्रसिद्ध असलेले दिनेशलाल यादव यांनी 2019 मध्ये आझमगड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, जिथे त्यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. मात्र 2022च्या निवडणुकीत अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या जागेचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक झाली आणि निरव्वा म्हणजे दिनेशलाल यादव यांनी अखिलेश यांचे बंधू आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार धर्मेंद्र यादव यांचा पराभव करून विजय मिळवला. यंदा पुन्हा एकदा ते रिंगणात आहेत. त्यामुळे जोरदार भोजपुरी गाणी वाजणार आहेत. पुढला चेहरा म्हणजे भोजपुरी गायक, अभिनेता, संगीतकार आणि स्टेज परफॉर्मर म्हणून प्रसिद्ध असलेले पवन सिंग यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी देऊ केलेली आहे. अर्थात भोजपुरी चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान मोठं आहे आणि त्यामुळेच त्यांना ही उमेदवारी मिळाल्याचं कळतंय. बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातील जागेकरता त्यांचं नाव घोषित करण्यात आलंय. पण नुकतंच त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत दिलेल्या संधीबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानलेत आणि ही निवडणूक लढवणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलंय, तसं जाहीर केलंय. त्यामुळे अर्थात शक्यताच मिटली. भोजपुरी कलाकारांसह भाजपने केरळमधील त्रिशूर मतदारसंघातून चित्रपट अभिनेते सुरेश गोपी यांना उमेदवारी दिली आहे. अभिनेता असण्यासोबतच सुरेश गोपी हे पार्श्वगायक देखील आहेत आणि साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. म्हणजे हे अर्थात इतर कलाकारांना संधी दिली आहे म्हणून यांचं नाव यामध्ये मेन्शन करायला हवं, कारण पहिल्या यादीतलं हे नाव आहे. यासोबतच भाजपने पुन्हा एकदा लॉकेट चॅटर्जी यांना पश्चिम बंगालच्या हुबळी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. लॉकेट चॅटर्जी यांनी हुबळी लोकसभा मतदारसंघातून 2019ची लोकसभा निवडणूकही लढवली होती आणि जिंकली देखील होती. लॉकेट चॅटर्जी या बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना आहेत. पण खास करून भाजपच्या भोजपुरी थेरीबद्दल बोलायचं झालं तर पक्ष नेतृत्वाला माहिती आहे की मतदारांच्या मनात या अभिनेत्यांबद्दल विशेष स्थान आहे, प्रेम आहे आणि हेच प्रेम या अभिनेत्यांना नेतेपदापर्यंत घेऊन जातं. पण सरतेशेवटी आपला खासदार आपल्याकरता किती विकास कामं करतो, आपल्याला किती उपलब्ध असतो, किती वेळ देतो हेही फार महत्त्वाचं आहे. बरं असो, पब्लिक सब जानती है. बाकी जितबा हो जितबा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. तुर्तास इतकंच.